तुमच्या आतल्या आत्म्याला जाग येईल। तुम्ही गेल्या काही काळापासून, कदाचित काही वर्षापासून एका अशा विचित्र चक्रव्यूहात अडकला आहात जिथून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दिसत नाही आहे। कोणीतरी गळा दाबल्यासारखी तुमची अवस्था झाली आहे। बाहेरून तुम्ही हसताय जगाला दाखवण्यासाठी, तुम्ही खंबीर आहात नातलगांसमोर आणि मित्रांसमोर। तुम्ही असं दाखवताय की सर्व काही ठीक आहे, पण आतून तुम्ही पूर्णपणे कोलमडला आहात। रोज रात्री उशिरापर्यंत तुम्हाला झोप लागत नाही, विचारांचं काहूर माजलेलं असतं। उशिरा झोप लागली तरी पहाटे अचानक जाग येते आणि छातीत धडधड व्हायला लागते। माझं कसं होणार? ही आर्थिक समस्या कधी सुटणार? हे आजारपण कधी जाणार? माझ्या हक्काची माणसं मला का समजून घेत नाहीत? देवाला माझी दया का येत नाही? हे प्रश्न तुम्हाला आतून पोखरत आहेत। पण मंडळी, आज स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा, तू निवडला गेला आहेस, कारण तुझ्या सहनशीलतेचा अंत आता संपला आहे। सोन्याला दागिन्यांचा आकार देण्यापूर्वी आगीतून जावं लागतं, तसंच तुम्ही इतके दिवस दुःखाच्या अग्नीत जळत होतात, पण आता ती आग विझण्याची आणि तुम्हाला सोन्यासारखं चमकण्याची वेळ आली आहे। स्वामींनी तुम्हाला यासाठी निवडलं आहे कारण तुमच्या मनाचा मोठेपणा आणि तुमची श्रद्धा या कठीण काळातही टिकून राहिली आहे। जगाने तुम्हाला नाकारलं, अपमानित केलं, पण ज्याने हे जग निर्माण केलं त्या स्वामींनी तुम्हाला स्वीकारलं आहे।